सांगितलं ते मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये एससीबीसी प्रमाणपत्र मगाशी ती मुलं आली होती. मी आल्या इथून थेट फोन केले सचिवांना, थेट फोन केले गृह सचिवांना त्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भात पोलीस भरतीची एससीबीसीचे प्रमाणपत्र आहेत हे तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण दिल्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पोलीस भरती 2024 ची ॲड ही आलेली होती व फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा झालेली होती. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला आहे व बरेच विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित सुद्धा राहिलेले आहेत. आणि ते विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाचे, कारण की EWS रद्द करून त्यांना एससीबीसी ही कॅटेगरी निर्माण केली. एससीबीसी ही कॅटेगरी निर्माण केली गेली आणि ही एससीबीसी कॅटेगरी याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र काढण्यासाठी परवानगी सुद्धा दिलेली होती. परंतु बरेच दिवस हे कागदपत्रे निघत नव्हते. त्यांना अनेक कारणे असतील. सुरुवातीला JR न निघाल्यामुळे हे कागदपत्रे निघत नव्हते व त्याच्याहून बरेच दिवस ओलांडल्यानंतर हे कागदपत्रे काढायला सुरुवात झाली. परंतु पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी दिवस मात्र कमी राहिलेले होते आणि यांच्यामुळेच मराठा समाजाचे व इतरही बरेच विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, शेवटच्या 2 ते 3-4 दिवसांमध्ये साईट चालत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे अडचणी येत होत्या. तसेच एका विद्यार्थ्याने फॉर्म भरता आला नाही म्हणून त्याने त्यांचे जीवन सुद्धा संपवलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. सर्व्हर डाऊन, वेळेत अर्ज सबमिट न झाल्याने तरुणाची आत्महत्या, वयोमर्यादेत अखेरची संधी, पोलीस भरतीची सुरू होती तयारी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. ही न्यूज कोल्हापूरमधील आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार महाडिकवाडी तालुका पन्हाळा येथील एका घरात घडलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच कारणांमुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक मोठी अपडेट पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ती माहिती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब हे हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांना विद्यार्थ्यांनी एससीबीसी संदर्भात काही प्रश्न विचारले होते व जो काही पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यापासून जे काही विद्यार्थी वंचित राहिलेले आहेत त्यांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील, फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले असतील किंवा त्यांचे वयोमर्यादेचे प्रश्न असतील, या प्रश्नाची व विचारपूस केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की लवकरच पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख 2 ते 3 दिवस वाढवण्यात येईल व ती तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सांगितलं ते मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये एससीबीसी प्रमाणपत्र मगाशी ती मुलं आली होती. मी आल्या इथून थेट फोन केले सचिवांना, थेट फोन केले गृह सचिवांना त्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भात पोलीस भरतीची एससीबीसीचे प्रमाणपत्र आहेत हे तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण दिल्या.